वाव वाव वा मंडळी, बाहेरची थंडी किती पण रोमॅन्टिक वाटत असली तरी तुम्हाला पण हा प्रॉब्लेम जाणवतोय का? अहो तोच प्रॉब्लेम म्हणजे आपली स्किन जी डल झाली आहे आणि ड्राय झाली आहे, त्याला कसं ब्राईट करायचं याचं सोल्युशन देणारी ही रील आहे, त्यामुळे ही रील शेवटपर्यंत पहा. डॉट अँड की विटॅमिन सी ई मॉइश्चरायझर फॉर ग्लोईंग स्किन हे क्रीम त्वचेला चमक देण्यासाठी, अर्थातच त्वचा ग्लो करण्यासाठी आणि त्याचा पोत सुधारण्यासाठी फायदेशीर ठरते. विशेषतः थंडीमधलं मॉइश्चर जपण्याचं सुद्धा हे क्रीम काम करतं. प्लम 3% विटॅमिन सी मॉइश्चरायझर विथ मॅन्जडीन हे सुद्धा विटॅमिन सी चा एक मोठा सोर्स मानला जातोय. योग्य मॉइश्चरायझेशन साठी एक उत्तम पर्याय हा थंडीमध्ये आहे. लॅक्मे ॲब्सोल्यूट परफेक्ट रेडियंट स्किन ब्राईटनिंग डे क्रीम हा देखील एक सहज उपलब्ध होणारा पर्याय मानला जातोय, जो त्वचेला ग्लो करतोय, त्वचेवरचे डाग कमी करायला सुद्धा काम करतो. लॅक्मे पीच मिल्क सकाळ असू दे किंवा रात्र हे क्रीम लावल्यामुळे त्वचा तर तुमची मॉइश्चराइज होईलच, पण त्याबरोबर त्वचा ग्लो सुद्धा तुमची होणार आहे. पॉन्ड्स ब्राईट ब्युटी लाईट क्रीम यात नायसॅनामाइड असतं, त्यामुळे चेहऱ्यावरचे डाग कमी करण्याबरोबरच चेहऱ्याला ग्लो करण्याचं काम सुद्धा हे क्रीम करतं. फॉरेस्ट इसेन्शियल तेजस्वी ब्राईटनिंग घी क्रीम जर तुम्हाला नैसर्गिक किंवा आयुर्वेदिक पर्याय आवडत असतील तर हे क्रीम एकदमच भारी आहे. त्वचेला पोषण देतं आणि त्वचेचा ग्लो सुद्धा टिकवतं. लोटस हर्बल व्हाईट ग्लो डीप मॉइश्चरायझिंग क्रीम त्वचेला मॉइश्चर देण्याचं, अर्थातच त्वचेची आर्द्रता जपण्याचं आणि त्वचेला ग्लो करण्याचं काम ही क्रीम करताना दिसते. ही क्रीम तुमच्या मेकअप आधी जर तुम्ही लावली तर तुमचा मेकअप सुद्धा खूप छान आणि मस्त दिसतो.